नमस्कार, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर हे बघा, रविवार हा प्रत्येकाला वाटतो सुट्टीचा, पण खरंच महिलांनी सांगा, तो सुट्टीचा असतो की जास्त कामाचा असतो रविवार? मला तर खूप आणि जास्त सगळ्यात कामाचा म्हणजे रविवारच वाटतो. कारण त्या दिवशी ना सगळे बाजार म्हणजे भाजीपाल्याचा बाजार भरायचा, फ्रुट्सचा भरायचा, त्याच्यानंतर कपडे वगैरे जे काय आहे ते रविवारचं तर आपण करतच असतो, कारण जास्तीचं काम हे रविवारीच करत असतो. तर हे बघा, मी सुद्धा भाजीपाला वगैरे नीट करून ठेवला, त्याच्यानंतर फ्रुट्स वगैरे सगळं काही भरून ठेवलं व्यवस्थितपणे. फ्रुट्ससुद्धा आता खूप महाग आहेत. पेरूसुद्धा 120 रुपये किलो आहेत चांगले घ्यायचे म्हणले तर. सफरचंद 220 रुपये, 30 म्हणजे 250पर्यंत आहेत. त्याच्यानंतर आता मग सगळ्यात स्वस्त म्हणलं तर मोसंबीच आहे, कारण आता नवीन म्हणजे सीझन चालू झाला आहे मोसंबीचा. त्याच्यानंतर संत्रा वगैरे आणले होते, आणि केळी तर काय बोलूच नका. देशी केळी घ्यायचं म्हटलं का 120, 100 असे डझनच असते. त्याच्यामुळं ती तर काय घ्यावीच लागते दरवेळी, कारण पिलूला खूप आवडते देशी केळी. आणि त्याच्यानंतर ना थोडीशी बोरं, कारण बोरांचा सीझन आहे. प्रत्येक वेळी ज्यावेळेस आता का नाही बोरांचा सीझन चालू आहे, म्हणजे ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार असला की नाही, तर आम्ही प्रत्येकाच्या घरी जायचो आणि व्यवस्थितपणे ते आपण म्हणतो की नाही, काय म्हणतात त्याला, ते देवीची पूजा वगैरे झाली की ती आम्हाला बोरं वगैरे ते काही सगळं काही द्यायचे. पण आता ते तसं पहिल्या दिवस राहिले नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो ना तेव्हासुद्धा आम्ही सुट्टीच्या दिवशी रविवार गाठून डोंगरात जायचो आणि तिकडून बोरं घेऊन यायचो. खूप डोंगरात बोरांची झाडं असायची, पण आता आता सध्या आम्ही ते विकत घेऊन खातो आहे. तर बोरांची खूप आठवण आली मला खरं तर हे बोरं बघताना. तर हे बघा अशा पद्धतीचं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे फ्रुट्स आहे ना ते तर नवीनच होतं, मला काय याचं नाव माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण हे खायला एकदम छान आहे, खूप टेस्ट छान आहे याची. गोड आहे एकदम मस्तपैकी. याची साल आपल्याला बाहेरून जाड दिसते, परंतु एकदम पातळ आहे आणि खूप टेस्टी लागतं. तर तुम्हाला कोणते फ्रुट्स आवडतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपला मिनी व्लॉग कसा वाटला ते पण सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.